हाय मैत्रिणींनो, चला आज मी बनवणार आहे चिकन बिर्याणी। आता मार्गशीर्षचा महिना सुरू होणार आहे, त्यामुळे उपवास चालू होणार, मग नॉनव्हेज खाता येणार नाही एक महिना तरी। त्यामुळे विचार केला चला आज चिकन बिर्याणी बनवते। चला आपण पाहूया कशी बनवायची। त्यासाठी लागणार आहे हे 1.5 किलो तांदूळ आहे, हे 1.5 किलो चिकन आहे, 1 वाटी दही आहे, हा पुदिना 1 वाटी, लसूण, अद्रक आणि कांदा। सर्वात आधी आपण कांदा फ्राय करून घेऊया, बरिस्ता त्याला म्हणतात। कढईमध्ये तेल तापायला ठेवलंय, हा आपला कांदा आपण त्यात फ्राय करायचा। चला आपला बरिस्ता फ्राय होतोय, अर्धा झालाय, थोडा बाकी आहे, तोपर्यंत आपण मिक्सर करू। आता आपण लसूण, अद्रक आणि पुदिना ह्याचं तिघांचं वाटण करायचं। हा थोडा आपल्याला लागणार आहे लेयर लावायला। चला आता आपलं हे वाटण रेडी झालंय। चला आता ह्या चिकन मध्ये आपण टाकूया हे लसूण, अद्रक, पुदिना जो आपण मिक्सरला बारीक केलाय ना, ही सगळी पेस्ट आपण ह्यात मिक्स करायची। त्यामध्ये हे दही आपण 1 वाटी घेतलंय ते टाकायचं, आणि हा मसाला आहे शाही बिर्याणी मसाला, तो जिरा पावडर, धनिया पावडर हे टाकायचं। आणि तुमच्याकडे जो घरात साठवणीचा मसाला असेल तो टाका, आता माझ्याकडे नाहीये म्हणून हा मी कांदा लसूण मसाला टाकते 1 पाकीट। आणि रंगासाठी हा पोटे मसाला टाकते, माझा घरगुती मसाला संपलाय। आणि लाल तिखट टाकते। हा आता हे आपण छानपैकी मिक्स करून घेऊया, कारण हे चांगलं मुरलं की टेस्ट छान येते बिर्याणीला आपल्या। आता हा आपण बरिस्ता बनवलाय ना, तो असा जरा चुरून टाकायचा, थोडा अर्धा टाकायचा। आणि चवीपुरतं मीठ टाकायचं। आता मी ह्यात 1.5 चम्मच टाकते, तुम्ही तुमच्या चवीनुसार टाका। आणि बाकीचा हा बरिस्ता आपल्याला लेयर लावायला ठेवून द्यायचा बिर्याणीला। आता हे मी मुरण्यासाठी ठेवून देते। आता टोमॅटो पण आपण मिक्सरला लावून घेऊया। आता बघा ह्या टोपामध्ये मी पाणी टाकलंय, पाणी गरम करायला ठेवलं, त्याच्यामध्ये कांदा टाकलाय, तेजपत्ता, जेवढे आपल्याकडे खडे मसाले असतात ना तेवढे सगळे खडे मसाले टाकले, तूप टाकलंय, मीठ टाकलंय, लिंबू टाकलंय। लिंबाच्या रसाने कसं आपलं तांदूळ व्हाईट राहतं, त्यामुळे हे सगळं मी टाकून ठेवलंय आणि पाणी गरम करायला ठेवलंय। आणि ह्या साईडला ह्या टोपामध्ये तेल टाकलंय, तूप टाकलंय, आणि ही टोमॅटोची आपण जी पेस्ट केली ना ती पेस्ट टाकली आहे ह्याच्यामध्ये, ती फ्राय करायला ठेवली। हे होईपर्यंत हे होईल आपलं। हे बघा हे आपण हे खडे मसाले टाकलेत ना, हे आता आपण मिक्सरला लावून घ्यायचे। आपण हे मिक्सरच्या भांड्यात टाकलंय, ह्याचं वाटण करून घेऊ। आता आपलं हे वाटण रेडी झालंय कांद्याचं, आता आपण ह्यात टाकूया। आता हे पाणी सुद्धा आपलं चांगलं उकळलंय, सोबतच आपण हे तांदूळ टाकून घेऊया, जे आपण भिजवायला ठेवलेले अर्धा तास, ते आता आपण असं टाकून घेऊया। हे बघा आता आपण हे
तांदूळ ह्यात टाकून घेतलंय. ह्याला बरोबर 15 मिनिटं हे करायचं. हे पूर्ण शिजवायचे नाही, हे पाणी जास्त ठेवलेलं आहे. हे पूर्ण शिजवायचं नाही, हे अर्धा कच्चं शिजवायचं. लक्ष ठेवायचं चांगलं, अर्धा कच्चं शिजवायचं. आणि सोबत आपण हे सुद्धा करून घेऊया. ह्यामध्ये तेल टाकलंय, 1 चम्मच तूप टाकलंय, टमॅटो टाकले, टमॅटो पेस्ट टाकली, आणि जे कांदा वगैरे अख्खे मसाले ह्यात होते ना, थोडेफार अख्खे आहेत ते ह्यातच आहे, आणि बाकीचे अख्खे मसाले कांदा त्याचं वाटण करून ह्यात टाकून घेतलं. तुम्ही एकदा अशा पद्धतीने बिर्याणी करून बघा, खूप टेस्टी होते. मी खूप वेळा ट्राय केली ही बिर्याणी. हे बघा, हे आपण मॅरिनेट करायला ठेवलेलं चिकन ते ह्यात टाकायचं. आपण टाकून घेऊया, आणि जास्त फ्राय नाही करायचं. हे कच्च्या पद्धतीने तुम्ही नक्की करून पहा, खूप भारी होते बिर्याणी. हे बघा, आता हे यात मी थोडंसं पाणी टाकलं. थोडंसं कसं सुकी सुकी नको, त्यामुळे आहे ना थोडीशी ग्रेव्ही आपली, कारण हे आपलं चिकन कच्चं आहे त्यामुळे थोडंसं ओलसर ठेवलंय. आता आपण ह्याच्यावरती थोडंसं कोथिंबीर टाकूया. थोडीशी कोथिंबीर टाकायची, लेअर लावायची असतात आपल्याला. थोडासा पुदिना टाकायचा, आणि थोडासा आपला बिर्याणी मसाला असा भुरभुरायचा. हा बरिस्ता टाकायचा थोडा कांद्याचा, आणि मग राईसचा लेअर लावायचा. भाताची लेअर लावली आहे, त्यात थोडीशी कोथिंबीर टाकली, थोडासा पुदिना, बिर्याणी मसाला, आणि आपला हा कांद्याचा बरिस्ता. थोडंसं तूप टाकायचं, त्याच्यामुळे टेस्ट जरा छान येते. परत आपण एक भाताची लेअर लावूया. हे बघा, आता परत एक लेअर लावली. थोडासा आपला बिर्याणी मसाला भुरभुरायचा, थोडीशी कोथिंबीर टाकायची, आणि पुदिन्याचा फ्लेवर छान येतो, त्यामुळे पुदिना नक्की टाकायचा, आणि कांद्याचा बरिस्ता, थोडंसं तूप टाकायचं. आता आपण परत भाताची लेअर लावूया. थोडीशी कोथिंबीर टाकायची. आता आपली जेवढी आहे ती कोथिंबीर सर्व टाकूया. पुदिना सर्व टाकायचं. हा पण आपला बरिस्ता आपण सगळा टाकून घेऊया, आणि हा बिर्याणी मसाला, त्याच्याने खूप छान फ्लेवर येतो. आता मी रंग टाकणार आहे. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाका, नसेल आवडत तर नका टाकू. माझ्या मुलाला कलरची बिर्याणी खूप आवडते, त्यामुळे आम्ही आज कलरची बिर्याणी बनवतो. आता तुमच्याकडे जो व्यवस्थित फिटिंग बसणारा झाकण असेल ते त्यावर ठेवून द्या. माझ्याकडे हे बसतं, त्यामुळे मी हे ठेवणार आहे. त्याच्यावरती मी हे ठेवते. आता हे अर्धा तास, कारण आपलं चिकन कच्चं असल्यामुळे हे अर्धा तास आपल्याला असं होऊन द्यायचं. अर्धा तासाने 10 मिनिटं थंड करायला ठेवायची, मग ओपन करायची बिर्याणी. हे बघा, आपली बिर्याणी आता रेडी झाली आहे. बघू शकता तुम्ही, तांदूळ बघा कसे फुलून आलेत. हे बघा, आता माझे मिस्टर तुम्हाला भात टेस्ट